मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. कैसा हलवितो बाहो बाप रखमा देवी बरो विठ्ठल रावो हाल का. अशी एक त्यांची वागण्याची पद्धत होती. हो, गल्लीमध्ये कुठे 5-6 पोरं गोट्या खेळत बसतील तर पोट्या खेळत बसतील. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. सगळ्यांना हसून खिळून परमार्थाकडे कसं ओढावं ही हातोटी त्यांच्यानंतर माझ्या सानिध्यात तरी जमली असा कोणी माणूस आला नाही. म्हणून सगळ्यांनाच खूप 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 धन्यवाद. नवीन खरं म्हणजे आता हे भंडारा वगैरे आहे, हे नवीन समिती अशोक बाविस्कर, आपले मुंदडा सेठ नाव राहिले आठवून द्यावर. ही लोक म्हणजे काही लोक पडद्याच्या मागचे असतात, नाटक असतं ना त्यांना, काही लोक समोर असतात. हां, बापू रघुनाथ बापू हिवाळे अशी कितीतरी मंडळी वेगवेगळे आपापले कामं बाहेरचे केली म्हणून आम्ही इथं बोलतोय. पण याच्या मागे खूप लोक काम करणारी आहेत. या सगळ्यांनाच भगवंत उदंड आयुष्य देव ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण काल्याच्या कीर्तनाची
थोडक्यामध्ये आपण सेवा करू. विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हणलं की तुम्हाला सगळ्याला माहित आहे. काला म्हणजे काय किंवा काल्याचं कीर्तन आणि इतर कीर्तनामध्ये फरक आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला काय आहे, मर्यादा आहेत. मर्यादा काल्यात इतर कीर्तनामध्ये कुठलाही अभंग घेऊ शकतो आपण, काही सांगू शकतो, पण काही म्हणजे भक्ती ज्ञान वगैरेच, काही म्हणजे काही अर्थ घेऊ नका. काही म्हणजे काही नाही, भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या हे सांगू शकतो. पण काल्याचं कीर्तन म्हणलं की दंडक आहे. चरित्र ते चरित्र ते केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा, आचरण करायच्या भानगडी जायचं नाही. अनेक वेळेला आपण कीर्तन ऐकलेलं आहे, उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. म्हणजे आचरण करणं म्हणजे काय, रामाचं आचरण करायचं आणि कृष्णाचा उच्चार करायचा. त्याचं कारण असं आहे, गर्ग संहितेमध्ये भगवंताची 6 अवतार सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्णोत्तम आणि परिपूर्णोत्तम. पूर्णोत्तम अवतार हा रामाचा आहे आणि परिपूर्णोत्तम अवतार हा कृष्णाचा आहे. मग पूर्णोत्तम आणि परिपूर्णोत्तम मध्ये याच्यात फरक काय, तर रामाच्या अवतारामध्ये रामाचं तत्व वेगळं आणि कृष्णाचं वेगळं. रामाचा अवतार म्हणलं की एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, आणि कृष्ण अनेक बाण्या, अनेक वचन्या, अनेक पत्न्या. ते स्थिर राहतच नव्हता ना. त्याने प्रतिज्ञा केली होती ना, मी शस्त्र हातात घेणार नाही. घेतलं की नाही, वचन पाळलं का नाही. पण रामाचं मात्र रघुकुल रीत यही चली आई, प्राण जाई पर वचन. एक वचन, वचन दिलं की वचन दिलं. कैकेयीला वचन दिलं, वनवासाला तर वनवासाला. हो, आले भागा ते करीत. मग रामाचं आणि कृष्णाचं हा फरक आहे महाराज. रामाच्या अवतारामध्ये बदलायचंच नाही काही. रामाचा अवतार म्हणलं की वाल्मिक ऋषींनी जसं जसं लिहून ठेवलंय तसं तसं त्यांनी वागणे. बोलिले वाल्मिक वर्तून दावीन, म्हणजे वाल्मिकांनी जे लिहिलं तसं वागायचं फक्त, बाकी डोकं लावायचं नाही, बिलकुल नाही. कसाही प्रसंग आला, प्रभू रामचंद्रांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. प्रभू रामचंद्राने वालीला मारलं. वालीला मारल्यानंतर वाली पडलेले आहेत. त्यांची पत्नी तारा, पतिव्रता. आता पती गेला महाराज, पतिव्रता स्त्री आली, खूप 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 आक्रोश करायला. देवा, मी काय केलं होतं तुमचं, किंवा माझ्या पतीनं काय केलं होतं, तुमची माझी काय दुश्मनी होती, तुमचं माझं काय वैर होतं देवा, माझ्या पतीला मारलं तुम्ही. का मारलं माझ्या पतीला, काय गुन्हा केला होता माझ्या पतीनं तुमचा. आमचं असेल घरातलं भावाभावाचं भावकीतलं भांडण, तुमचं काय केलं होतं किंवा मी काय केलं होतं तुमचं, असं म्हणायला लागली. एवढी आक्रोश करायला लागली तारा, एवढी आक्रोश करायला लागली. प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये कळवळा उत्पन्न झाला आणि प्रभू रामचंद्र म्हणले, खरंच माझं त्यांचं वैर काहीच नव्हतं, मी नव्हतं मारायला पाहिजे होतं. जवळ गेले आणि तारेचं सांत्वन केलं. तारा, खरंच माझं चुकलं, मी मारायला नको होतं, काही हरकत नाही, काय तुझी इच्छा आहे, माझ्या नवऱ्याला जिवंत करा, माझं सौभाग्य मला परत द्या, काही हरकत नाही. प्रभू रामचंद्राच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलं. का, अहो तारा आक्रोशच तेवढा करत होती ना. प्रभू रामचंद्र म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुझ्या नवऱ्याला जिवंत करतो. कमंडलूतून पाणी मागवलं, पाणी घेतलं
पाणी अंगावर टाकणार एवढ्यामध्ये बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतराय जवळ होते. पळत पळत आले, म्हणे काय चाललंय देवा? काय नाही रे हनुमंता, बघ ना तारा किती आक्रोश करते, किती रडते. खरंच ना, मी तिच्या नवऱ्याला मारलं. काय गरज होती मला त्या नवऱ्याला मारायची? माझं चुकलंय आणि मी आता वालीला जिवंत करणार आहे. अच्छा अच्छा अच्छा, वा 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 वा, प्रभू खरंच तुम्ही खूप दयाळू आहात. प्रभू खरंच तुम्ही खूप मयाळू आहात. असं केलंच पाहिजे. वा वा, क्या बात आहे. बोलले काही हरकत नाही माझी, पण एक काम करूयात ना. काय? रामायण कुठं आहे? रामायण आहे म्हणे याच्याकडे, आपल्या जांबुवंताकडे. मग ते उघडून बघूयात ना आपण. सुंदरकांड त्यातला अध्याय कितवा आहे? तिथं रामानं वालीला मारलं, मारून जिवंत केलं असेल तर जिवंत करा, आणि नसल केलं तर कशाला भानगडीत पडताय तुम्ही? या रामाना थोडंसं डोकं जागेवर आलं. रामायण काढून दाखवलं लगेच. म्हणजे इथं काय दिली आहे? वालीला मारलं. पुढं प्रभू रामचंद्र गेले. मग तुम्हाला कोणी सांगितलं म्हणे हा बापाना? म्हणजे याच्यात स्वातंत्र्य नाही. आणि कृष्णावतारामध्ये स्वातंत्र्यच स्वातंत्र्य ठेवलं. कृष्ण अवताराचा आणि राम अवताराचा फरक आहे. मग काला म्हटलं की जीव आणि ब्रह्म याचा ऐक्य म्हणजे काला. दोन पदार्थाचा काय असतो? काला. आणि दोन पेक्षा जास्त पदार्थ एकत्रित आले तर कालवा कालवी, खिचडी, भेळ. हे का नाही? भेळ भेळ असते की नाही? दोन पेक्षा. दूध आणि ज्वारीची भाकरी काय झालं? दही आणि भात काला. दही आणि लाही काला. आणि दही, लाही, शेव, कोथिंबीर, मिरच्या, आणि आता तर कुणी काय ह्या दहीहंडीत भरलं का नाही मला माहित नाही. त्या परवाला म्हाडा कॉलनीमध्ये दहीहंडी फोडायला मला सांगितलं. हां, तू आता वाटतं हा दहीहंडी फोडली. मिरच्याच टाकतात मध्ये लोक आजकाल. आधी फोडल्याबरोबर एक मिरची माझ्या डोळ्यात गेली, पुन्हा काही दिसत ना मला. दही आणि लाईच पाहिजे मध्ये. त्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि हे असं नाही पाहिजे ना. माणसाला सरळ नाही. फक्त त्याच्यामध्ये लाह्या पाहिजे, दही पाहिजे, थोडंसं प्रसाद म्हणून. फार झालं साखर टाका बाबा, मिरच्या. मग ते महाराजाच्या डोळ्यात गेल्या पाहिजे अजून. बरं एखाद्या पॉकेट घेणाऱ्याचं गेल्या असतं तर मला बरं वाटलं असतं जरा. पण ते गरीबाच्याच मागं कोणी लागतं. आता काय करावं? हे का गरीबाचा कोण वाली आहे? हो. आज काही चिंता करायची नाही. बंडोपंत कीर्तन 2-3 तास करू आपण, जास्त नाही करणार. अहो 3 जण एकत्रित येऊन महाराष्ट्र चालवायला लागले. माझ्याकडे तर 534 मतदान आहे ना. हे सगळं मी तर एकतर्फी सरकार चालवू शकतो आता या ठिकाणी. एवढे एकत्रित म्हणायचं, एवढे कुठं कधी सापडत. श्रोते पण तसेच आहेत ना आमचे. श्रोते पण आहे, कोणी उठणार नाही. काय काळजी करू नका, काय नाही. मला सांगितलंय स्वयंपाक तयार नाही, तुम्ही 2 वाजेपर्यंत करा. त्याला मी काय करू? त्या स्वयंपाकवाल्याला धरा. सृष्टीमध्ये सुंदर दिसणाऱ्या अनेक वस्तू आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण त्याचं सौंदर्य टिकत नाही. त्याचं सौंदर्य काही काळापर्यंत मर्यादित आहे, कायमस्वरूपी नाही. आता फुलं आणलेले असतात, हार गळ्यात घातलेला असतो, किती सुंदर फुलं असतात, किती हार सुंदर असतो. मग फुलं सुंदर असतात पण ते किती वेळ टिकतात? 8 तास, 10 तास, 15 तास, पण ते नाश पावतात. अहो ते कशाला? माणूस जन्माला आल्याबरोबर किती सुंदर असतो. लहान जे मुलं असताना जन्माला आलेलं, आता पोरं कुठे गेले? काय गेलं? ते कालचाच आहे का? कालचा? हां, ते एक आहे. कृष्ण आणि अर्जुन येते, त्यांचा सत्कार करायचा. आता हे अशी मुलं, मुलगा एवढा गोजीरवाना मुलगा असतो, एवढा सुंदर असतो महाराज, की अहो तो मुलगा कुणाही समोर आल्यावर कोणी म्हणतं आणा इकडं, 2 मिनिटं आणा इकडं, द्या इकडं. आणि मस्त बाळाला कडेवर घेतात आणि मस्त गालाचे पापे करतात, घेतात. तोच मुलगा जेव्हा 70-80 वर्षाचा होतो तेव्हा कोणी म्हणतंय का आणा इकडं बाबा, या इकडे एक पप्पी घेऊ द्या. म्हणते का? त्याचं सौंदर्य गेलं ना महाराज. काही काळापुरतं सौंदर्य आहे त्याला. तसं तर डुकराचं पिल्लू, आपल्या याचं गाढवाचं पिल्लू सुद्धा जन्मल्यावर सुंदर दिसतं, पण हे सौंदर्य टिकत नाही. हे सौंदर्य नाश पावणार आहे, नाश.
काही काळापुरतं सौंदर्य आहे, काळानंतर आता ज्याचं त्याचं सुंदर वाटतं काही लोकांना बरं का. आदरणीय गोडशे महाराज सांगायचे, ज्याचं त्याचं हे असतं, म्हणजे कौतुक असतं, प्रेम असतं आणि असावं. माझी आई ते माझी आई. हेमा मालिनी सुंदर आहे म्हणून ती माझी आई होऊ शकत नाही. जी माझी आई ती माझी आई. तसं ज्याचं लेकरू ते त्यालाच हे प्रिय असतं. किती कसं लेकरू असू दे ना. गोडशे महाराज म्हणायचे, एवढी मोठी ढेरी पुढे आलेली आहे, त्याला तोंडातून शिंबूड गळतोय ढेरीवर, तोंडातून शिंबूड, ते शिंबूड असा करतोय तो. काय माश्या एवढ्या मोठ्या बसल्यात, पोटावर माश्या बसल्यात, मांडी घातलेला आहे, एवढं मोठं पोट, हातपाय एवढे. कोणता रोग आहे ते? रोग असतो मुडदोस. अच्छा, तिथून सांगितलं पंडुरोग, मुडदूस. मुडदूस जायला पोर कसं असतं, एवढे हातपाय, ह्या माश्या एवढ्या मोठ्या बसतात तोंडावर वगैरे. आणि ते आहे असं म्हणते, ते आई सुद्धा म्हणता येत नाही त्याला, तरी पण ती म्हणते माझा वाघ. आता असा वाघ म्हणल्यास कसं नाही. असं महाराज जर गेले, महाराज माझा कसा बसलाय तो वाघ, महाराजाला वाटतं पळून जावं इथून. हे वाघाच्या कुणाचंही कसलं असतं दिसायला सुंदर असतं महाराज. प्रत्येकाला आपापलं मूल दिसायला सुंदर असतं. पण हे सगळं सौंदर्य सृष्टीतलं, अनेक गोष्टी सृष्टीमध्ये सुंदर आहेत, पण यांचं सौंदर्याला मर्यादा आहेत. एकच सौंदर्य असं आहे भगवंताचं, त्याला मर्यादा नाही महाराज. देव दिसायला सुंदरच सुंदर. किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार रवि जशी लोपलिया कस्तुरी मरवा चंदनाची मूर्ती, कस्तुरी मरवा चंदनाची मूर्ती. रवि जशी सुकुमार मदनाचा पुतळा, पांडुरंग कांती दिव्य तेज, रत्न केळ पाक चित्र, अगणित लावण्य तेज पुंजाल कानडा विठ्ठल करनाट पेणे मजलावे पाहिल्या विठ्ठला पाहिल्या वेदना पाहिल्या वेदना पाहिल्या
पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोन या. वा श्याम महाराज वा. आज खूपच गायक आहेत. काय ज्ञानोबा वारकरी शिक्षण संस्थेचे आज सगळे विद्यार्थी आहेत. महाराजांनी सांगितलं मग श्यामला पाठवतोय म्हणलं, मग श्यामचं काल्याचंच कीर्तन आहे, श्यामालाच पाहिजे. शंकरला पाठवतोय म्हणलं त्यांना वाजवलंच पाहिजे. हे का नाही. नवनाथला पाठवतो मी म्हणलं मी नवनाथ एक आहे, तुम्ही एक पाठवा. हे का नाही. असं पाहिलिया वेध लावी. ऋष्यमुख पर्वतावर प्रभू रामचंद्र गेले. बघितल्याबरोबर वेद कसा लावतो. जाता जाता प्रभूचा शिळेला पाय लागला आणि कुणाचा उद्धार झाला? अहिल्याचा. अहिल्याचा उद्धार झाला. उद्धार करून पुढे प्रभू रामचंद्र ऋष्यमुख पर्वतावर गेले आणि पर्वतावर गेल्यानंतर ऋषी अनेक राहिला तिथं होते. त्या ऋषींना कळालं प्रभू रामचंद्र या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या दगडाला पाय लागला की स्त्री झालेली. त्यांचं काय झालं? दगडाला पाय लागला आणि स्त्री झाली. मग अनेक ऋषींनी एकत्रित मीटिंग घेतली. म्हणजे आपण कोणी रुसून आलं, कोणी पोरगी नाही मिळालं म्हणून ऋषी झालं. आता शेवटच्या टप्प्यामध्ये काही हरकत आहे का करायला? आपण दगड एक घेऊन जाऊ आणि प्रभूच्या पायाला लावून बायका करून आणू. ऋषींच्या मनात असा विचार आला बाबा. आता हा विचार चांगला नाही त्या वयात, पण आला. मग काय केलं? लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकून दिलं एका ऋषीनं. त्यांचा ग्रुप होता व्हॉट्सअपचा. त्यांची संख्या होती 16,000. 16,000 ऋषींना एकदाच ग्रुपवर कळालं प्रभू रामचंद्र आलेले आहेत. ज्यांना ज्यांना बायको करून घ्यायची त्यांनी त्यांनी दगड डोक्यावर घ्यायचे आणि उद्या तिथं यायचं. मला 16,000 जणांनी दगड घेतले ना डोक्यावर. मग आपापल्या पसंतीने दगड घेतला. जो उंच आहे आपल्या वाघ महाराजासारखा त्यानं उंच दगड, जो उंचीला कमी आहे नाना तुमच्यासारखा तुम्ही छोटा दगड. भीष्मा तुझ्यासारखा धिप्पाट, तुझ्यासारखा धिप्पाट मोठा दगड. काय असेल आता म्हणजे पसंती आहे का नाही? हो ज्याची पसंती आहे की नाही. आता ते दिवस नाही राहिले म्हणा. आता मिळायला लागले हेच भाग्य आहे. परवाला कोणीतरी महाराजांना सांगितलं आता माणसांना उपवास करावा लागतील बायको चांगली मिळाली. माही बायकोच मिळावी चांगलीचा प्रश्नच नाही. आपापले दगड घेतले महाराज. ऋषिमुख पर्वतावर गेले तर ह्या झुंडची झुंड आली. प्रत्येकाच्या डोक्यावर दगड. प्रभू रामचंद्रानं बघितलं पण लक्ष्मण तापड. लक्ष्मणानं बघितलं लगे बाण काढला आणि बाण काढून मारायला. रामाने विचारलं काय करतो लक्ष्मणा? प्रभू यांच्या संरक्षणासाठी आपण आलोत आणि हे आपले ऋषी बिघडले म्हणे, हे मारायला यायला लागले आपल्याला दगड घेऊन. लक्ष्मणानं असा अर्थ काढला मारायला यायला लागले आपल्याला दगड घेऊन, हे यांच्यासाठी आपण वनवास पत्करलाय. ऋषी बिघडले म्हणे देवा. प्रभू मिस्कीला हसले गालातले गालात. लक्ष्मणा तुझं एक वाक्य बरोबर आहे. कोणतं? ऋषी बिघडले. काय ऋषी बिघडले. आता हजारो वर्षाची तपश्चर्या करून पुन्हा इकडे यायचं म्हणजे बिघडणंच आहे ना. ऋषी बिघडले पण तुझी काही गरज नाही, मी बघून घेतो. त्याला बाणांची गरज नाही. जवळजवळ ऋषी येऊ दिले आणि जवळजवळ ऋषी आल्यानंतर प्रभूकडे बघितलं. प्रभूनं ओरिजिनल रूप दाखवलं त्यांना, जे की रावणाला दाखवलं होतं. रावण कशाला आलो विसरून गेला. भगवंताचं आता आपण जेवढं वर्णन केलं एवढं दिसायला किती सुंदर आहे. हे सौंदर्याचं रूप दाखवल्याबरोबर ऋषी जे बघत बसले कशाला आलो हेच विसरून गेले. आणि प्रभू म्हणतात बोला काय पाहिजे बोला. आता ऋषींना आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या म्हणायच्या ऐवजी चुकलं ना गणित. ते म्हणे आम्हाला बायका करून घ्या. दिसण्याचा परिणाम. बोलून गेले देवाला. देवानं रूप दाखवलं स्वतःच. आम्हाला बायका करून घ्या. प्रभूने सांगितलं या जन्मात शक्य नाही. मी एक बाणी एक पत्नी एक वचनी आहे. तुमच्यासाठी स्वतंत्र अवतार घेईन. मग त्यांनी अवतार घेतला आणि जे जे ऋषी होते ते ऋषी मग गोपीच्या रूपानं गोकुळात आले. मग 16,000 आणि त्यांच्यावरच्या 8 पत्न्या 108 पत्न्या त्या अशा पत्न्या आहेत बरं का. त्यांच्यासाठी भगवंतानं अवतार घेतलाय. म्हणजे दिसायला सुंदर एवढा आहे देव. सगळ्यांना अगदी घोळ पाडतो महाराज. मग कसा किती सुंदर आहे याचं एक उदाहरण दिलंय अभंगाच्या पहिल्याच्या. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश.
प्रकाश तुझी निधरी कोटी चंद्र प्रकाश तुझी निधरी चंद्र कमल नयन हसे वदन हसे कमल नयन हसे वदन हसे हालकारे कृष्ण बोलकारे हालकारे कृष्ण हे बोलकारे कोटी चंद्र प्रकाश कोटी चंद्र एकत्रित केले तरी कमल नयन हास्य वदन हसे हसतमुख आहे हसतमुख सुंदर आहे आपलं रोते क्यों तो काय मी रोते क्यों आपलं माणसं हसतच नाहीत महाराज आता खरं म्हणजे आता या ठिकाणी हास्य चांगली गोष्ट आहे आणि मी त्या इंदुरीकर महाराजांना धन्यवाद देईन त्यांच्या कीर्तनात भुंगारी भांगारी येऊन आडवं पडस तर हसत येत बर तो पठ्या म्हणतो ए बेवडे हो तरी हसत येत ए नालायका हो तरी हसत येत आता याच्यापेक्षा खाली येता येणार नाही मला हसायचे क्लास आहेत आता हसायचे क्लास आहेत संभाजीनगर शहरामध्ये म्हणजे पैसे द्यायचे मध्ये जायचं आणि ते माणूस हसवणार म्हणजे वेगवेगळे आरसे लावले असतात ना आपलंच वेळ वाकडं तोंड दिसलं की आपण हसतो म्हणजे हसलं पाहिजे महाराज माणसानं हसलं म्हणजे मोकळं असतं जे हसत नाहीत गंभीर असतात ना ते डेंजर माणसं असतात त्यांच्यापाशी सावधच राहायचं बरं का हसणार नाहीत कुणाचं काही चांगलं झालं तिला अवघड हसलं पाहिजे महाराज भगवंताचं स्वरूप काय सुंदर आणि भगवान हसत होते नेहमी महाराज अहो नेहमी भगवंतांना हसतच राहायचं कृष्ण म्हणजे काय परमात्मा गोपींना का आवडत होते भगवान कृष्ण परमात्मा सारखं हसायचे हे न घ्यायचं ती न घ्यायचं ती न घ्यायचं ती न घ्यायचं अहो दिसायला अत्यंत लावण्य घन सुंदर देवापेक्षा दुसरं कोणी सुंदर नाही कोण सुंदर आहे अजून लक्ष्मी आईसाहेब सुंदर आहेत ना दिसायला तसं तर प्रत्येक बाईला वाटतं माझ्या इतकी दिसायला असं प्रत्येकाला वाटतं बरं का मला सुद्धा वाटतं मी काळा असलो तर काय होतंय आमच्या वेळेस काय देवाचा रंग कुठं संपला होता का डब्यातला रंग संपला होता की आपल्या वेळेला पण आपल्याला गोरे माणसं आवडतच नाहीत पोपट महाराज तुम्ही तर मला आवडतच नाही हे गोरे पण हे काय पांढरं कातड काय खरं ते तिकडे जाधव महाराज तुम्हाला सोडून ये ग कळीन बस भाटगुळी नाही मला असो सुंदर दिसायला लक्ष्मी आहे लक्ष्मी किती सुंदर आहे खूप सुंदर आहे दिसायला महाराज पण लक्ष्मीला अभिमान होता मी दिसायला सुंदर आहे पण जेव्हा भगवंताला बघितलं तेव्हा मात्र श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी पुरो निघाली वेडे मदना पोटा आला बापुडे कोणीकडे रावरंक किंवा इंद्रचंद्र हो पाय धुवावयाच्या दैवा हो दिसायला सुंदर होती लक्ष्मी महाराज इतका अभिमान होता तिला पण शेवटी भगवंताला सांगितलं की मी पायाजवळ राहते पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या लक्ष्मी सुद्धा पाय धुवावयाच्या एवढा दिसायला सुंदर हो सगळ्या दिसायला सुंदर लक्ष्मी आहे पण लक्ष्मीपेक्षा आमचा भगवान दिसायला खूप
सुंदर आहे म्हण तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हासी त्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत त्याचा चेहरा हसत मुख आहे असा दिसायला सौंदर्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे आणि त्याच्या स्वभावाचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणात हलकारे कृष्ण हलकारे कृष्ण कृष्ण डोलकारे कृष्ण हालणारे कृष्ण डोलणारे त्याचा स्वभाव कसा हालणार आहे डोलणार आहे हालकारे कृष्ण डोलकारे तर माऊलीच्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ कळत नाही आणि या अभंगामध्ये आता हालकारे आणि कृष्ण डोलकारे काय कळणार कृष्ण हाल रे कृष्ण डोल रे आणि अर्थ नाही कळाला तर माणूस फसतोय एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळाला ना पोफळे माऊली माणूस फसवतो मग माझ्याबरोबर श्याम आणि आपला हा संतोष होता कीर्तनाला गेलो होतो मी नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला काल्याचं कीर्तन मग त्या माऊली सकाळी मला म्हणल्या महाराज नाश्त्याला करायचं का म्हणलं करा काय करू म्हणलं पोह्याने ॲसिडिटी होते उपमा करू का म्हणलं उपमा आवडत नाही मग काय करू म्हणलं काहीतरी नवीन करा तुमच्या भागातला पदार्थ त्या म्हणल्या मला मनोहर करू का आता मला माहीतच नव्हतं मनोहर म्हणजे काय मी नाव नवीन ऐकलं म्हणलं अरे मनोहर क्या बात आहे म्हणलं आपण आता मनोहरचं गुणगान गायला आलो म्हणलं ताई करा मनोहर पण मला उत्सुकता की काय असेल मनोहर नाव खूप छान आहे ना मनोहर मग त्या बाईकडे लक्ष ठेवलं मी कातरच किचनकडे थोडं बोलत तिनं मस्त बारीक कांदा चिरला बारीक मिरच्या चिरल्या बारीक कोथिंबीर चिरली कढई ठेवली कढईमध्ये फोडणी दिली तडतड आवाज आला मोहऱ्यांचा लसणाचा सुगंध आला कांदा चांगला भाजला मिरच्या टाकल्या बरं वाटलं मला सगळ्या कृतीकडे लक्ष देत होतो म्हणलं आता मनोहर घरी करायला लावायचा ना मनोहर काय असेल मनोहर मग त्या बाईनं ते मिक्सरमध्ये सर्रकन वाजलं तेच मला कळालं नाही आणि मग ते मला ते कालवलं कढईमध्ये मग डिशवर मनोहर मस्तवर कोथिंबीर शेंगदाणे तळलेले लिंबाची फोड छारपैकी मी म्हणलं आता आला मनोहर आपल्याजवळ कधी खाईन हा मनोहर झालं मला काय माहित नाही ना मला मनोहर काय चमचा आणि हातात घेतलं इतका चांगला वाटला मनोहर घेतला चमचा मनोहर पहिला चमचा खाल्ला मनोहर टाळूला जाऊन बसला चिटकून पाण्याच्या गोट्यानं खाली ढकलला म्हणलं मनोहर आता तिला मनात कसं झाला म्हणलं खूप चांगला आता वाईट कसं म्हणा त्यांना खूप चांगला तिला म्हणा वाईट टाळूला जाऊन बसला म्हणलं ताई तुमची सगळी कृती माझ्या लक्षात आली हो पण ते गरकन त्याच्यातच काय मिक्सरमध्ये काढलं तेवढंच लक्षात नाही आलं बघा काय होतं काय नाही म्हणे महाराज रात्रीच्या 4 पोळ्या शिळ्या होत्या असा मनोहर आहे माणसाला अर्थ कळायला पाहिजे याच्यासाठी सांगितलं स्वभाव आहे हल्ला कृष्णाचा स्वभाव आहे दुनिया अहो देवाचा स्वभावाचं काय कृष्णाच्या स्वभावाची काय तोड आहे महाराज कृष्ण परमात्माचा स्वभाव
हो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा नुसतं गोपींसाठी गोपीचं देवावर प्रेम करत होते आणि त्या रडत होत्या असं नाही महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा खूप दुःख व्हायचं, दुःख. पण भगवंतांना दुःख हृदयामध्ये दाबायचं. पुरुष काय करतात? दुःख हृदयामध्ये दाबतात. तुम्हाला काय वाटतं पुरुषाला दुःख होत नाही? भयंकर दुःख होतं पुरुषांना, पण पुरुषांना दाखवता येत नाहीत. ह्यांना 2-4 ढाळू. मुलीच्या लग्नाच्या वेळेला लग्न जमल्यापासून जेवढं बापाला दुःख होतंय तेवढं कोणालाच दुःख होत नाही महाराज. पण बाप दाखवत नाही. रात्री संध्याकाळी झोपल्यानंतर उशीवर झोपल्या अख्खी उशी ओली होईल त्याची रडून रडून, पण तो दाखवणार नाही महाराज. का? माझ्या ताईचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या ताईचं कसं होतं, काय होतं, मी पैसे कुठून आणू, मी कसं कसं लग्न पार पाडू, ही सगळी चिंता त्याला सत्वत असते महाराज. आणि रडतो बरं का, तो खूप रडतो, पण त्याचं दुःख दिसत नाही महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे रडायचे महाराज, दिसत नव्हतं. एक बसल्यानंतर सगळ्या गोपिका पुढे आल्यात. कुणी रथावर चढतात, कुणी चाकावर चढतात, आणि आशा रडल्या म्हणतात. आशा रडल्या, त्यांच्या डोळ्यातल्या आसून गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावरा
नाही त्याला रडायला आलं नाही काय, फार प्रेम होतं महाराज त्याचं सुद्धा. आणि गोपीचं तर बघायचं काम नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेल्यानंतर एक चित्रगंध नावाची गवळण होती, तिनं भिंतीवर चित्र काढलं. कृष्णाचं एवढं छान चित्र काढलं की जणू का आता बोलतोय, एवढं छान, पण पायच नाही काढले. आणि उद्धव जेव्हा गेला, बघत 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 गेला, चित्र खूप छान काढलं होतं. उद्धवानं बघितलं, उद्धवाला सुद्धा आनंद झाला. उद्धवानं सांगितलं, चित्रगंधा तू खूप छान चित्र काढलं ग, असं चित्र कोणालाच काढतात नाही. असं वाटतं कृष्ण परमात्मा बोलतो आपल्याशी, पण याच्यात एक चूक झालेली आहे. काय चूक झाली रे उद्धवा? अगं याला पायच काढायचे राहिले ना. तेव्हा गोळण रडायला लागली, म्हणली उद्धवा ती चूक नाही झाली रे, मी मुद्दामच पाय नाही काढले बघ. आम्हाला सोडून आमचा भगवान कृष्ण परमात्मा गेला आणि याला जर पाय काढले तर कदाचित रात्रीचं हे चित्र सुद्धा निघून जाईल म्हणून मी पाय काढले नाही. एवढं प्रेम होतं महाराज. त्याचा स्वभाव बी तसाच होता महाराज. काय स्वभावाबद्दल बोलणार महाराज? हो, सगळ्याला प्रसंग माहित आहे, मी फक्त स्पर्श करेन. निष्पांडवी पृथ्वी करीन प्रतिज्ञा केली. हा, भगवान रात्रभर जागा, काय करणार आता? काय केलं मग? द्रौपदीला म्हणे चल आशीर्वाद घेऊन येऊ. रात्री 12 वाजता द्रौपदीच्या पायातल्या चपलाचा आवाज यायला लागला. द्रौपदी थांब, लोक उठतील, तुझ्या पायातल्या चपला काढ. आणि द्रौपदीच्या पायातल्या चपला काढल्या आणि भगवंतानं स्वतःच्या डोक्यावर घेतल्या. काय अधिकार असेल डोक्यावर? स्वभाव त्याचा बघा. द्रौपदीसाठी काय करतो तो? डोक्यावर चपला घेऊन राहुटीपर्यंत गेला देव. द्रौपदीला पाठवलं, आशीर्वाद घेतला, बांगड्या वाजल्या आणि आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्य होते. द्रौपदी डोळे उघडून बघितले, बांगड्या वाजल्या. द्रौपदी तू या वेळेला? हो. कुणी आणलं तुला इथं? आमच्या कामावरचा गडी आहे. भीष्म पितामह रडायला लागले. द्रौपदी एवढ्या रात्री इथपर्यंत तुझ्या कामावरच्या गड्याची हिंमत नाही होणार की आणायला? तो गडी नसला पाहिजे. कुठे गडी? तो मला दाखवशील का? चला दाखवते. बाहेर आले, कुठे गडी? हे काय गडी म्हणे माझा. भगवंतानं तोंड फिरवलं, डोक्यावर चपला, घुंगडी पांघरलेला, तोंड फिरवल्यानंतर समोरून भीष्माचार्य गेले, हात जोडले. देवा, काय द्रौपदीचा माझा अधिकार असेल? तुझ्या डोक्यावर द्रौपदीच्या चपला. एवढा कोणाचा प्रेमळ स्वभाव असू शकतो? हो, द्रौपदीच्या डोक्यावर चपला घ्याव्यात. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीचा पाय मांडीवर घ्यावा, अर्जुनाचा पाय मांडीवर घ्यावा. अजून काय स्वभाव पाहिजे? भक्तासाठी काय करत नाही तो? तुकाराम जिजाऊबाईला सगळ्याला प्रसंग माहित आहे. पायात काटा मोडला, लगेच आला गुराकी म्हणून पाय इथे घेतला, मांडीवर घेतला. सांगितलं, आई काटा काढू का? तिनं सांगितलं, बाबा तुला काटा काढता येतो का? त्याने सांगितलं, मला लय चांगला काटा काढता येतो. मी काटा काढलेला कुणाला कळतच नाही. कुणाचा झोपीत काढतो, कुणाचा कुठं काढतो. महाराज पाय मांडीवर घेतला. आणि काटा काढण्याची एक पद्धत आहे, खेड्यातल्या लोकांना माहित असेल. काय करावं लागतं? तोंडातला थुंका तिथं लावून बघावं लागतं काटा कुठे. भगवंतानं स्वतःच्या तोंडातला थुंका तिथं काढायचा, लावायचा आणि परत ती माती तोंडात घ्यायची. काय अधिकार असेल हो तुकाराम महाराजांच्या पत्नीचा? काय अधिकार असेल? आणि आमचे येडे बोंगाडे काही लोक म्हणते तुकाराम महाराजची पत्नी लय भांडकुदळ. एखाद्याला भांडकुळ बायको मिळू द्या ना बुवा. साळुंखे महाराज, एखाद्याला बायको जर भांडकुदळ मिळेल तर लोक म्हणतात त्याची बायको आहे तुकाराम महाराजाची जिजाबाईच. लोकांना एवढंच माहिती भांडकुदळ. अरे पण तिचा अधिकार, तुकाराम महाराजांच्या पोटामध्ये अन्नाचा कण गेल्याशिवाय ती माऊली चमच्यावर एक थेंबर पाणी सुद्धा पित नव्हती. हो, एक चमच्यावर पाणी सुद्धा पित नव्हती. तुझी जिजाबाई भजे तळता तळता भजे खाती, भजे तळता तळता भजे खाती. आणि सासून कुणं बघितलं तर म्हणती मीठ बघायला लागले, मीठ बघायला लागले. हिला परातभर भजे गरम गरम खाल्ल्याशिवाय मीठ कळत नाही. मग हे तुझं हिडंबा कुठं, ती जिजाबाई कुठं?
काही लोक म्हणतात महाराज एवढा अधिकार एवढा स्वभाव त्याचा आहे, भक्तासाठी काही करतो हा स्वभाव आहे. आणि सामर्थ्य काय शेवटच्या चरणामध्ये कैसा हलवित बाहो उभारा होता 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 कैसा हलवित बाहो उभारा राहून या कैसा हलवितो बाहो बाप रखुमादेव विठ्ठल राहो. सामर्थ्य सांगितलं भगवानचा आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणून या शरण आलो असा हा सामर्थ्यवान भगवान आहे. म्हणून त्याचं एकदम मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा आपले तरुण कार्यकर्ते इकडे या, हार घाला. कोणी विसरले असले तर तुझा मुलगा झाला, मला मेसेज नाही, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर नाही, काय नाही, तरी पण कळालं. मग मी आले भेटायला. कोण आहे म्हणे तू? अगं तुझी बहीण आहे, विसरली काय बहिणीला? म्हणे बाई विसर पडला असेल. मला तर आनंद झाला, कृष्ण माझ्या घरी जन्माला आला
मग काय म्हणणं आहे तुझं? काय नाही म्हणे, आण इकडे बाळाला. आली होती मारायला, चालली होती महाराज बाळाला. ती म्हणे आताच नाव घालून झोपी घातलेलं आहे, आता झोपलाय कृष्ण, मोठ्यानं बोलू सुद्धा नको. आता झोपलाय म्हणजे कृष्ण गाढ झोपलाय म्हणे. आणि पूर्वीच्या काळामध्ये लहान मुलं गाढ झोपायची. का झोपायचे गाढ? तुमचे उपकार, म्हणजे जुन्या बायांचे. आता राहिले का नाही मला माहित नाही का आता. जुन्या काळातल्या म्हातारी घरातली 80 वर्षाची 70 वर्षाची काम करून करून तिचे हात रट्ट झालेले, कडक कडक पाणी जरी झालं तरी ती म्हणायची आताशी कोमट झाले. आणि ते पाणी त्या बाळाला पालतं पायावर झोपायचं, त्याचा रगडा पॅटीस करून टाकायचा सगळा. मग पाणी गरम ठणठण ठणठण बोंबलत होतं. पुन्हा असं ओढायचं, इकडचा हात आणि इकडचा असं वडायचं, पुन्हा इकडचा हात आणि इकडचा असं वडायचं. त्याची भाजी करायची महाराज. पुन्हा असं एकत्रित पाय सगळे हात करायचे, वर गरम पाणी वाटायचं. मग आई म्हणते शांत झोपलंय. नाही झोपून करत आहे काय ते? तुमच्या तापातून सुटले, हे काय कमी झालं काय? म्हणे आताच झोपलंय म्हणे. पण कृष्णाला आवाज आल्याबरोबर त्याला माहित आहे आपण कशासाठी आलेलो आहे. धर्माचे पाळन करणे, पाखंड करणार, ह्यांना मारण्यासाठी आलेलो आहे. कृष्णानं आवाज केला, गेली पुतना घेतलं मांडीवर, स्तन तोंडात दिलं. आता त्याला विष काय करणार आहे? विषाची निर्मितीच करणारा भगवान आहे. त्याला विष काय करणार आहे? त्यानं कृष्ण सोड 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 म्हणून. आता बरेच कारण आहे. डोळे झाकले. डोळे का झाकले त्यालाही कारण आहेत. डोळे कारण वाईट काम काही असेल तर डोळे झाकलेले बरे. वाईट जर काही काम असेल तर, आता हे मद्यपान करणारं वाईट आहे का चांगलं आहे? वाईट आहे. मग ते लोक डोळे झाकते म्हणता भाऊ लोक. इंदुरीकर महाराज म्हणता वा, डोळे झाकते, मानाला झटका देते आणि थुकत थुकत बाहेर जाते. वाईट काम आहे महाराज. तिनं डोळे झाकलं, मारून टाकली पुतना. थोडा कृष्ण मोठा झाला. आता लवकर मोठा करू आपण. मोठा झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळे गोपाळ जमा केले, जसे आता आपण सगळे जमा केले. गोपाळ जमा केले. गोपाळाला सांगितलं तुमची तब्येत अशी का? आपल्या घरचं दही दूध तूप लोणी मथुरेला जात आहे, उद्यापासून बंद. काय करायचं? चोरी करायची. मग आज या घरी जायचे, उद्या त्या घरी जायचे. मग असं करता करता बोबाटा उठला. चोऱ्या कोण करतं? कृष्ण येतो. ये गळवंत म्हणली चोरी करत का नाही बाई? पण माझ्या घरी आला, लोणी घेतलं आणि मी बघितलं त्याला, आणि लोणी घेऊन माझ्या सुनेच्याच तोंडाला लावलं सगळं. आपण खातो दही दूध लोणी, हात पुसे सुनेच्या मुखाला गोनी, ये का जातो तेथून पळणी, अजून का लाज नाही तुझ्या मना, तुझ्या तुलाचे गोड वाटे काना काना काना. नाचलेल्या आमच्या सुना, नाचलेल्या आमच्या सुना, नाचलेल्या आमच्या सुना. अजून एका लाज नाही तुझ्या मना, तुझा तुलाच गोड वाटे काना, नासिले आमच्या सुना. दुसरी गोड म्हणली अगं नास. तेवढ्याच कृष्णाला धरलं हाताला. कृष्णा अशा खोड्या करतो का तू? काय अशा सुनच्या तोंडाला लोणी लागतो, घरात जातो, मडके खोडतो, खोड्या करतो का? म्हणून हातात काठी घेतली आणि एका हातात काठी घेतली आणि एका हातात कृष्णाला धरलं आणि सांगितलं करतो का खोड्या? करतो का खोड्या? ते म्हणे नाही करत मी. हाती घेऊन या काठी शिकविते, हाती घेऊन या काठी शिकविते जग. तेवढ्यात बलराम दादा आले आणि बलराम दादा म्हणे अगं आई हा खोड्याच नाही करत, हा माती सुद्धा खातो, माती. त्याने सांगितलं आई ग आई नाही खादली मी माती, आई ग आई नाही खादली मी माती, आई ग आई
हिच्या घरी जातो, तिच्या घरी जातो, माझ्या घरी ये म्हणा. कृष्णानं सांगितलं, ही कुठं राहते रे? म्हणे गल्ली नंबर 1 विष्णूनगर. म्हणे संध्याकाळी हिचाच कार्यक्रम. तिला सांगितलं तुझ्या घरी येणारा, चॅलेंज दिलं महाराज. मग तिनं काय केलं, बाजारात गेली, मोठा घंटा आणला आणि शिंक्यावर शिंक्यावर मोठा घंटा बांधला. त्यांना वाटलं कृष्ण आला, घंटा वाजला, आम्हाला जाग येईल. मोठा घंटा बांधला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले आणि बघितलं तर घंटी बांधलेली वर. आता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. मग तो आता इकडं बघा ना, त्यांना काय जायचंय, त्यांना एका दुसऱ्या कार्यक्रमाला, कीर्तन इकडे चालू आहे ना, पण माणसांना सहनच होत नाही. विठाला विठाला मला वाटलं का भारुडाचं सोंग आलं एखादं, तुम्ही एवढे एकटक लावून तिकडे बघायला. कृष्णा बघितलं, कृष्णानं मोठी घंटी लावलेली वर. आता कर्तुम अकर्तुम अन्यथा करून कर्तुम शक्ती असणारा भगवंताने सांगितलं, ए घंटी भजना नाही. घंटीने म्हणून सांगितलं, बिलकुल नाही, कारण जडावर चेतनवर सगळ्यावर सत्ता भगवंताची आहे, बिलकुल वाजणार नाही म्हणे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मध्ये आले, सगळ्या गोपालांना दही दूध तूप लोणी वाटलं. म्हणलं पोट भरलं का तुमचं? म्हणे पोट भरलं. आता मी लोणी खाऊ का? म्हणे खा. आणि कृष्णानं जेव्हा लोण्याचा गोळा तोंडात टाकला, एवढ्या मोठ्यानं घंटी वाजली, घंटी वाजली की गवळण. मग कृष्णानं सांगितलं, हे घंटी तेरे को बोला था ना, मैं भजना नाही कर गए. तेव्हा घंटीनं हात जोडून सांगितलं, देवा पेंद्यानं लोणी खाल्लं, एवढं काही विशेष नाही. मधुमंगलनं खाल्लं, एवढं काही विशेष नाही. बोबड्यानं खाल्लं, एवढं काही विशेष नाही. लेकिन जब मेरा भगवान प्रसाद सेवन करता है, तब मेरा काम है ना बजना करके तो मैं बजी. अशा खोड्या करत करत खोड्या वाढत गेल्या. एक गवळ्याने सांगितलं, म्हणे माझ्या घरी ये म्हणा. त्याला म्हणे ही कुठं राहती? म्हणे गली नंबर 2 मध्ये. दुसऱ्या गल्लीमध्ये चला म्हणे तिकडं उद्या. त्या गवळणीनं काय केलंय, तिच्या तर घरी दिवसा जाऊ म्हणे आपण, सकाळी सकाळी, रात्र कशाला. मग सकाळी 8ला कृष्णानं सगळ्यांना व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून गोपाळाला बोलून घेतलं, चला म्हणे हिच्या घरी. आणि पूर्वीला चौकाचे वाडे होते, बाहेरचा माणूस दिसायचा पण बाहेरचं आतलं दिसायचं. ही ढाळजत बसली होती आणि कृष्ण परमात्मा आल्यावर हिनं बघितलं, हिनं हळूच दाराच्या मागं लपली. कृष्णाला मध्ये येऊ दिलं आणि बाहेर गेली, बाहेरून दरवाजा लावून घेतला. आणि लगे यशोदेकडे गेली. चल, तू म्हणती ना माझं पोरग खोड्या करत नाही, आता रंगे हात पकडे, चल. आता ही यशोदेकडे गेली, तिचा नवरा घरी आला. त्याला वाटलं सकाळी सकाळीच बाहेरून कडी, आपलं भांडण नाही अशात, काही नाही. 8 दिवसापूर्वीच मेहुणी आली होती, तिच्या मनावर साडी घेतली. सगळं मनावर आहे म्हणे, सासूबाईलाही काही कमी करत नाही आपण, सगळं आहे. काय झालं, कृष्णानं बघितलं तिचा नवरा यायलाय, त्यानं कडी काढून मध्ये नवरा गेला की हा पट्ट्या बाहेर गेला आणि बाहेरून कडी लावली. कोण कुणाला? तिनं तिकडून गर्दा करून यशोदेला धरून आणलं. चल चल चल. तोपर्यंत कृष्णानं गोपाळांना बोलवलं, अरे सगळे पिंपळाच्या पानाच्या पुंग्या करा, आपल्या बाबळीच्या शेंगाचे चाळ बांधा पायामध्ये, या ठिकाणी एक सोंग येणार आहे, आपल्याला नाचायचंय. म्हणजे सोंग आलं की बघतात लोक आकर्षक होऊन, आता जसे बघत होते तसं, हे का नाही. तिकून यशोदा आली. यशोदा आले, बघ बघ तुझ्या हाताने दार उघड. दार यशोदेनं उघडलं, पण मोर्चा बघताना ह्यानं दारातून बघितलं, आपल्याच घरावर मोर्चा. नेतृत्व आपल्या बायकोकडेच, कधीच भांडण नाही. पण आता काय करू आपण, माफी मागितलेली बरी. दार उघडल्यावर यानं साष्टांग नमस्कार घातला बायकोला. साष्टांग नमस्कार बायकोला घातला. कृष्ण म्हणे वाजवा, मुंग्या वाजवायला लागले, नाचायला लागले. मग यशोदा म्हणते, कुठे ग कृष्ण, कुठे? दर्शन कसं घेतोय दाखवायला आणल्या. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. खोड्या करता करता खोड्या वाढल्या. मग काही गवळणी म्हणल्या, यशोदे कृष्णाला सांग
आले लोक, तू उद्या घरी राहायचं नाही. कुठं जाऊ आई? रानात जा. कुठं जाऊ? उद्या सवे घेऊन गोधना, घेऊन गोधना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अरे तुम्ही गाया घेऊन झाले बाबा, अरे तुम्ही गाया घेऊन झाले बाबा, आव्हान केलं. अरे तुम्ही चौरे महाराज, तुम्ही उशीर आला जरा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात. बरोबर आहे, किती गोपाळ चांगले आहे का नाही? असे एक एकावन्न बळी गोपाळ आहेत ते सगळे. हे सगळे इकडचे गोपाळ आहे, लहान असे गोपाळ आहे. ज्ञानदा वारकरी गोपाळ. कारण ही सवय आम्हाला कोणी लावली? हो, निरंतर साहेब. हो, आमचे वामनराव निरंतर हरिभक्तीपरायण माणिक बाबांचे नातू. या सप्ताहामध्ये इतक्या एकरूप होऊन जायचा तो ग्रस्त. हो, इतका एकरूप होऊन जायचा आणि कधीच त्यांनी समजलं नाही स्वतःला. म्हटलं कुठलंही काम असं महाराज, काही काम असं पडायचं महाराज. साहेबांची सुद्धा प्रत्येक सप्ताहामध्ये आठवण येते. निंबाळकर बाप्पा असतील आमच्याकडचे. महानगरपालिकेचं काम म्हणलं की निंबाळकर बाप्पा पाणी आणा, निंबाळकर बाप्पाला सांगायचं पाणी आणायचं. अशा अनेकांचा सहभाग आहे या गोकुळामध्ये. रानात गेल्या, गाई चरल्या, गाई चरून बसल्या. गोपांनी सांगितलं आता खांदे भार काय खेळ. हा खेळ मांडला, खेळ खेळाले. ते काय म्हणले, आता आपण काय करू, थोडस ग्रीव जावं लागेल. खेळ खेळायचे म्हणे गोपाळ. खेळ सगळ्या गायी चरल्या, बसल्या आणि खेळ वेगवेगळ्या प्रकारचे. त्या काळातले खेळ कोणते होते गाईड महाराज? खेळ मांडला खेळ मांडला
लागला सुरकवडी खेळून अशा अनेक खेळ खेळे सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्रित केल्या. शुकाचार्य वर्णन करतात, त्या श्लोकाचा उच्चार करायचा. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल, विनेकरी इथे येतील, दहीहंडीचा अभंग होईल, दहीहंडी फुटल्या जाईल. बरोबर आहे. सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्रित केल्या. कृष्णाने सगळ्यांना गोल बसवलेला आहे आणि त्याचं शुकाचार्य वर्णन करतात. विभ्रद वेणू जठर पटयो शृंगवेसे चकसे वामे पानो मश्रुन कवलं तत्फलान्यङ्गुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो आसन्नर्भविस्वये स्वर्गे लोके विशते बुबुधे यज्ञ भुग्बालकेली कृष्ण भगवान ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्या